गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। विश्वरूप दर्शन हे सर्वात मोठं गुह्य असं मानलं जातं आणि ते गुह्य समजून घेणं बुद्धीच्या जाणीवेतनं सुद्धा, अगदी तार्किक बुद्धीच्या जाणीवेतनं सुद्धा खूप अवघड आहे, लक्षात घ्या. त्यामुळे जिथं बुद्धी सुद्धा संपते म्हणजे माणसाची, म्हणून तिथं नेती नेती हा शब्द या पृथ्वीवरचा आहे, लक्षात ठेवा. याचा अर्थ ते जाणता येत नाही असं नाहीये. दोन भूमिकांमधला फरक आहे हा. कारण मानवाच्या जाणीवेतनं ते समजणं अवघड आहे, पण मानवानी जर त्याप्रमाणे आपल्या बौद्धिक, मानसिक आणि चित्ताच्या स्तरावरती जर क्रांती करत करत गेला, क्रांती एक शब्द थोडा अवघड जाईल म्हणा, किंवा स्वतःला एलिव्हेट करत गेला असं म्हणू आपण, तर त्याप्रमाणे जर तो गेला तर त्याला ते ससंवेद्य होऊ शकतं असं पहिल्याच ओवेमध्ये ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे, लक्षात घ्या. ससंवेद्या, जय जयाजी ससंवेद्या. तो ससंवेद्य आहे कारण तो होऊनच आता कैसा राहे दूरी अनुभवितो, ही जाणीव तिथं राहते. तो विठ्ठल आता दूर राहतच नाहीये, ही जी संकल्पना तुकारामाने मांडलेली आहे ना, ती संकल्पना ही ससंवेद्य जाणीव आहे, लक्षात ठेवा. कारण तोच दूर राहू शकत नाहीये आणि तीच नेमकी अवस्था इथं कृष्ण आणि अर्जुनाची होत चाललेली आहे असं आपल्या लक्षात येत आहे. त्यामुळे कृष्णाच्या जाणीवेमधनं आणि अर्जुनाच्या जाणीवेमध्ये आता भेद तसा राहिलेला नाहीये, परंतु द्वैत हे अद्वैताच्या जाणीवेतनं द्वैत राहिलेलं आहे. आपण जे म्हणतो ना, मी माझे मावळो सर्व तू तुझे उगव आता, मी तू पण जगन्नाथा हो एकची तत्वता, परंतु देव आणि भक्त असे द्वैत असं म्हटलेलं आहे. देवभक्त हा एक शब्द नाहीये. मध्ये जरा त्या एका ह्याच्यामध्ये मी ते स्पष्टीकरण दिलं ग्रुपवरती. कारण देव आणि भक्त या दोन आपण मानतो ना, आपण काही स्वतःला देव समजत नाही होत. लक्षात घ्या, हे शरीर जोपर्यंत असतं तोपर्यंत ती द्वैताची भावना दाखायची, पण अद्वैतात राहायचं असं ते त्याचं स्वरूप असतं एक प्रकारचं. म्हणजे मुलगा आपलं तानं बाळ असतं की नाही, तानं बाळ आणि आई हे तसे एकरूप असतात, परंतु तरी दिसायला द्वैत दिसतच आहे. ते तशातला तो प्रकार काही समजण्यासाठी म्हणून लक्षात घ्या. म्हणून अशा या स्थितीमध्ये त्या गुह्य अशा विश्वरूपाचं दर्शन तुला कसं द्यायचं, कसं त्याला मागायचं. कारण आतापर्यंत सर्व प्रश्नावली झालेले आहेत. सर्व प्रश्नांची उत्तरं श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेली आहेत आणि त्याचं स्वरूप सर्व कळलेलं आहे. तर अशा या अद्वितीय अशा वैश्विक स्वरूपातल्या श्रीकृष्णाला मी तुझं विश्वरूप दाखवू कसं, दाखव असं म्हणू कसं. जसं मी मागच्या वेळा म्हटलं, आपण आपल्या सद्गुरूंना म्हणू शकतो का, सांगा बरं तुम्ही खरंच आत्मज्ञानी आहात का नाही. आहे का आपली ताकद नाही असं म्हणण्याची. ही कशी अवस्था आहे की नाही आपली. जरी कितीही जवळचा भक्त असो तरी तो
आपल्या गुरुला असं म्हणू शकत नाही, लक्षात ठेवा. कारण हे अत्यंत गुह्य आहे आणि हे गुह्य ससंवेद्यच करावं लागतंय. आणि हे अर्जुनाने कृष्णाच्या बाबतीत केलेलं आहे. या सर्व जाणीवांपर्यंत कृष्णाला त्यांनी आरोहण कृष्णाचा ऑलरेडी झालेला आहे तिथपर्यंत, त्या अवस्थेपर्यंत. आणि स्वतः कृष्ण हा डिसेंड झालेला. आता तुम्ही असेंडिंग डिसेंडिंगच्या भूमिकेत जरी घेतलं तरी तुमच्या लक्षात येईल की तो महामानव झाला. आणि महामानव होता होता कृष्णाने जेव्हा त्याला हाताशी धरलं तेव्हा त्याला त्या अद्वैत तत्वज्ञानाच्या जाणीवेपर्यंत आणून ठेवलं. विभूती योगातनं सर्व सांगितलं आणि मी स्वतः अवतार कसा आहे हे पण तो सांगतोय आता. बघा, कारण विभूती वेगळी आहे. विभूतीमध्ये काही ठराविक गुणांच्या अभिव्यक्ती मोठ्या प्रमाणात दिसतील तुम्हाला. म्हणून अर्जुन हा पांडवांमध्ये असणारा किंवा महामानव या दृष्टीने माझी विभूती आहे असं कृष्ण स्वतः सांगतोय. आपण पाहिलंय ते की तू पण माझी विभूती आहे इथपर्यंत कृष्णाने सांगितलेलं आहे. पण म्हणजे विभूती म्हणजे अर्जुन काय अवतार झाला का? म्हणजे याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्या लक्षात येतात की अवतार ही विशिष्ट वेगळ्या प्रक्रियेतनं तयार होणारी जाणीव आहे आणि विभूती ही मानवाच्या जन्मातनं विविध स्तरांवरती चढत चढत जाऊन, ज्याला आरोहण म्हणतो आपण, अशी चढत चढत जाऊन एका स्टेजवर येत येत जायची अशी ही स्थिती आहे, ज्याला आपण परा, शून्य, निशून्य आणि महाशून्य अशा साधनेच्या क्रमाने म्हणूया. लक्षात येते का या दोन भूमिका? कारण हे कसं माहितीये का, कोर तत्वज्ञान आहे. हे तत्वज्ञान कोवर अशा स्वरूपातलं आहे की हे तसं तुम्हाला बाह्य स्वरूपात कुठल्याही अर्थातनं मांडलेलं दिसणारच नाहीये. तुम्ही कुठलीही ज्ञानेश्वरी काढा, कुठलीही ज्ञानेश्वरी काढा, त्याच्यामधनं हे अर्थ तुम्हाला कधीच सापडणार नाहीये. सापडत असतील तर मला आणून दाखवा. कारण या सर्व वेगळ्या प्रकारच्या जाणीवा ससंवेद्य स्वरूपात समजून घ्यावा लागणार आहेत आपल्याला. हा ज्ञानेश्वरीचा अर्थ, गर्भित अर्थ जरी असला तरी त्या गर्भित अर्थाच्याही पलीकडचा अर्थ या असं मी म्हणेन. कारण हा जाणूनच घ्यावा लागणार आहे आपल्याला. म्हणून याचं फार वेगळं महत्व आहे. इव्हन या गुणार्थ दीपिकेत सुद्धा हे दिलेलं नाहीये. तुम्ही वाचतात, अभ्यास करतात, तुमच्या लक्षात येईल हे अर्थ याच्यातही दिलेले नाहीये. परंतु आपल्याला ते कुठेतरी आपल्या मन बुद्धीच्या जाणीवेतून सिम्युलेट करायला लागणार आहे, लक्षात ठेवा. त्याशिवाय ईश्वराकडे जायचा मार्ग प्रशस्त होणार नाहीये. म्हणून अर्जुन ज्या पद्धतीने जातो आहे त्या पद्धतीचा अवलंब साधकाला करता यायला पाहिजे असं मी म्हणतोय. कारण आता कृष्ण आणि अर्जुना भेद राहिलेला नाहीये. अगोदर जसे आपण म्हणून ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक जाणीवेतनं आपण ईश्वराच्या जवळ जातो आहोत की नाही हे आपल्याला कळलं पाहिजे. नाहीतर ते नुसतंच ऐकणं होणार आहे, लक्षात ठेवा. त्या जाणीवेत शिरत शिरत अर्जुनाच्या हृदयातनं कृष्णाला करता यायला पाहिजे असं मी म्हणतोय. हे वेगळ्या प्रकारचं पद्धत अशी म्हणू पाहिजे असेल तर हरकत नाही. म्हणून हा काय म्हणतोय बघा आता पुढे, हा ठायवरी गुज याची अंतरीचे हे निज केवी उरावरी मज पुसो ये पा. इतके हे अत्यंत गुप्त ठेवलेले व भगवंतांनी अंतःकरणात माझे मूल रूप होय असे ज्याला मानले ते हे विश्वरूप एकदम मला कसे विचारता येईल. हा प्रश्न पडलाय अर्जुनाला. कारण हे मूळ आहे. आतापर्यंत त्याला प्रश्न पडले नाहीत कुठले, आताच प्रश्न का पडतोय. कारण तो इतका त्याच्या, कारण आपलं स्वतःच प्रकट रूप माणसाला सांगणं किती अवघड आहे ना.
तुम्ही स्वतः त्या ख्रिश्चनांच्या याच्यामध्ये असतं बघा, काही आपल्याकडनं चूक झाली असेल तर कन्फेशन बॉक्स म्हणून असते त्यांच्याकडे. आपल्याकडे तशी कन्फेशन बॉक्स नाहीये, पण ईश्वराशी संवाद साधा असं म्हटलेलं आहे की नाही. तर हा जो संवाद आहे, तर हा संवाद म्हणजे आपण ईश्वरासमोर उभं राहा आणि आपल्या स्वरूपामधल्या सर्व दोषांची उजळणी करून बघा, म्हणजे आपलं रूप कळेल. आणि ते सांगणं किती अवघड आहे ईश्वरासमोर, की ईश्वरा माझ्यामध्ये हे दोष आहे आणि यालाच तू पाठीशी घाल तरी आणि माझ्यातनं हे दोष काढायचा प्रयत्न कर. कारण जोपर्यंत हे दोष आहे तोपर्यंत तू मी वेगळा राहणार आहे. म्हणून रामदास स्वामी सुद्धा हे म्हणतात, अनुदिने अनुतापे तापलो रामराया. बघा रामदास स्वामींवरती सुद्धा कशा प्रकारचा वेगवेगळ्या प्रकारच्या जाणीवा गेल्या असतील बघा. ते तर लहानपणापासून संन्यस्त वृत्ती धारण केलेली असते, लक्षात ठेवा. आणि ह्या संन्यस्त वृत्ती ब्रह्मचर्य धारण करणं एवढं सोपं गोष्ट नाहीये, आणि तेही इतक्या लहान वयापासून. याचा अर्थ त्या विविध इच्छा कुठे जोर केल्या नसतील असं नाहीये, पण त्याचा अनुताप एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये सोसावा लागतो आणि ही ती त्या जीवाची घालमेल असते, लक्षात ठेवा. ओढा ताण म्हणतो ना आपण, ओढा ताण आहे. आणि या ओढा ताणीमध्ये ईश्वरा तू मला साथ दे. कारण नाहीतर काय होईल की ही जी राक्षसी वृत्ती आहे, ही राक्षसी वृत्ती संपूर्ण जीवात्म्याचा घात करू शकते. इतकं वाईट आहे ते, लक्षात आलं. म्हणून ही आसुरी संपत्ती म्हटलेली आहे. म्हणून दैवी संपत्तीनी आसुरी संपत्तीवरती एक प्रकारे आपला प्राबल्य दाखवायला पाहिजे. म्हणून अनुदिने अनुतापे तापलो रामराया. त्या भूमिका समजून घेतल्या पाहिजे. कारण अंतःकरण आपण ओपन करू शकत नाही, जरी अज्ञानजन्य आहे आपलं आणि त्याचं ज्ञान स्वरूप आहे. म्हणून अज्ञानजन्य आपली अवस्था सुद्धा आपण कोणी विचारलं आपल्याला तर आपण ओपन करू शकत नाही, लक्षात ठेवा. तर ज्ञानाच्या जाणीवा आपण त्याला कशा प्रकारे तुझं विश्वरूप दाखव असं कसं म्हणणार, ही भूमिका अर्जुनाची लक्षात घ्या. हे तुमच्या लक्षात येईल तो काय जाणीवेवर आहे. आणि न पुसोची जरी म्हणे, आणि मी जर ते विचारलंच नाही त्याला तर काय होईल, तरी विश्वरूप देखले या विणे सुख नोहेची परी जिणे तेही विपाये. म्हणजे ते जर मी विचारलं नाही तर ते विश्वरूप न पाहताच मी जर तसाच राहिलो तर ती माझी इच्छा जी आहे ती एक प्रकारे मला अपाय होऊन बसेल. कारण ते अर्धवटपणाचं जीवन लक्षण तयार होईल त्याच्यामध्ये. म्हणून ते मला विचारलं तर पाहिजे. अशा त्या एक प्रकारच्या द्विधा मनस्थितीमध्ये म्हणून आपण अर्जुन येऊन पडलेला आहे. म्हणून आता पुसो अळुमाळसे मग करू देवा ठाके तैसे येणे प्रवर्तला साधवसे पार्थ बोलो. म्हणून सहजगत्या थोडेसे विचारून पाहावे. सहजगत्या जाता जाता म्हणतो ना आपण, गप्पा मारता जरा थोडं वेगळं बोलून बघू नाही का, अशा प्रकारे विचारून पाहावे. मग देव वाटेल ते करू, मग त्याला पाहिजे ते करू दे, पण आपण विचारण्याचं तर धाडस करू. लक्षात आलं केवढी धाडसाची प्रक्रिया बघा. असा विचार करून भीत भीत अर्जुनाने बोलायला सुरुवात केली असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बरं का. बोलायला सुरुवात केली म्हणजे ही सर्व त्याची मानसिकता, पुढचा जो श्लोक आहे ना त्याच्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी तयार केलेली मानसिकता आहे की अर्जुन काय भूमिकेत आहे करावं म्हणून. पण परी तेची ऐसेनी भावे जे एकादो उत्तरासवे दावी विश्वरूप आगवे झाडा देवनी. पण तेच विचारणे अशा प्रेमभावाने केले की, म्हणजे ते त्यांनी इतकं असं नाजूकरीतीने विचारलं, म्हणजे काय इकडं तिकडं आडेविडे घेत मला तुमचं ते विश्वरूप दाखवाल का, काय आय डोंट नो की काय भाषा असेल त्याची, ती जाणीव तुम्ही समजून घ्या लक्षात. म्हणजे एखादा आपला मुलगा असतो, त्या मुलाला काही हवं असेल
म्हणजे त्याला समजा सिनेमा, आमच्या पूर्वी आपलं लहानपणी व्हायचं असं, वडिलांना सिनेमाचे पैसे मागायचे, म्हणजे एक अवघड प्रक्रिया असायची पूर्वी, आले का लक्षात. कारण वडील त्यांच्या याच्यामध्ये असायचे, व्यापामध्ये, आणि आपण त्यांना कसं म्हणायचं की मला सिनेमा मॅटिनीसाठी पैसे देता का, या आमच्या कॉलेजमध्ये ट्रिप आहे. आता आपण कसे पोरांना आपण ऊनच घालतो, ट्रिपांना जा, याला जा, त्याला जा, आपले पैसे तयारच असतात, पोरांना काळजीच नसते कुठली. ते त्यांना काही आपण करावं अशी त्यांची जाणीव नसते. आईबापांचा जोर की त्यांनी चित्रकला शिकावी, त्यांनी ग्राउंडवर जावं, त्यांनी याला जावं. फक्त पोराला काय वाटतं याची भूमिकाच कोणी लक्षात घेत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आमच्या घरातही तेच आहे, मी काय वेगळं सांगत नाही. घरोघरी मातीच्याच चुली आहेत सर्व, परंतु त्याच्यामुळे गॅसच्या चुली म्हणा, गॅस बदलावाच लागतोय परत, आहे की नाही. कशातलं ते सिलेंडर आलं की कळतं, आहे की नाही. एनिवे, तर सांगायचं काय तुम्हाला की हे जी गणित आहे ही त्याची ती अर्थता, त्याची नीड ती वाटली पाहिजे ना त्याला, की नाही मला हे वाटलं पाहिजे की मला हे करायचं आहे. तेव्हा जी भूमिका तयार होते, तेव्हा तो जे वडिलांच्या समोर जाऊन ते मागतो, आणि मग वडील तो म्हणतो त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून, सिनेमाला जायचंय का तुला, हे घे. हे जे काय प्रकरण आहे ना, हे प्रकरण आहे असं मला म्हणायचंय. थोडक्यात अगदी साध्या शब्दात सांगायचं म्हणजे, आहे की नाही. म्हणजे त्या मुलाचा भाव पाहूनच अगोदरच त्याला सांगायचं घेऊन टाक, आणि मग तो मुलगाचा आनंद होतो, त्याला मिळतो, आणि जे वडिलांचं त्याला कौतुक वाटतं ते खूप वेगळं असतं. म्हणून हे या कौतुकाचं धनी आई वडिलांनी व्हायला पाहिजे खरं तर. पण ते काय आता जाऊ द्या, त्याच्यात काय आपल्या शिरायचं नाही. काळाचा माहिती ही बरोबर असेल, आपलं चूक असेल मला माहिती, पण अर्जुनाच्या काळात मात्र असं होतं, एवढं होतं. कारण मोठ्या, हे कसं झालंय घरातल्या बाबतीत झालं, परंतु मोठ्या व्यक्तीला जेव्हा आपल्याला काही मागायचं असेल, साधं तुमच्या सर्व्हिसेस मध्ये तुमचे बॉस असतात, त्यांना आपल्या हक्काची कॅज्युअली मागायची म्हणली तरी त्याचा मूड बघा, तो बरोबर आहे का, मग तो देईल की नाही 100 वेळा, मग मे आय कम इन सर वगैरे असल्या काहीतरी आविर्भाव करून, मग त्याच्या अगोदर त्याची 2 कामं नीट करून द्यायची वगैरे, असले काहीतरी लॉजिक लावत लावत माणूस आपली हक्काची कॅज्युअली सँक्शन करतो. तिथं हक्काची लक्षात आहे की नाही. हे घडतं, आमच्या बाबतीत घडलेलं आहे, मी काही नाही म्हणत नाही तुम्हाला, पण हे घडतं. ही भूमिका अर्जुनाची समजावी म्हणून सांगितलं. एनिवे, पण तेच विचारणे अशा प्रेमभावाने केले की अर्जुनाच्या मुखातून 1-2 शब्द निघतात तोच भगवंतांनी आपले झाडून संपूर्ण विश्वरूप दाखवून टाकले. हे एवढा तो एकरूपतेचा भाव त्यांच्यामध्ये तयार झाला होता, लक्षात ठेवा. म्हणजे ही एकरूपता आहे. म्हणून मी जे एकरूपतेची जाणीवा सांगतोय तुम्हाला त्याच्यासाठी आहे की जेव्हा आई वडिलांना आपण हे पैसे मागतो, ते नुसते चेहऱ्याचे भाव पाहून आपला रविवारचा दिवस पाहून सांगतात तुला जायचंय का सिनेमाला, चल घे हे पैसे जा. हा एकरूपतेचा भाव फार पाहण्यासारखा आहे. अहो, आता हे त्यांनी खूप छान उदाहरण दिले पुढे. अहो वासरू देखली साठी धेनू खडबडोनी मोहे उठी, मग स्तनमुखाची ये भेटी काय पाना धरे. अहो वासरू पाहिल्याबरोबर गाय प्रेमाने एकदम खडबडून उठते, मग वासराचे तोंड तिच्या स्तनाला लागल्यानंतर तिला पाना धरवेल काय. हे फार महत्वाचं उदाहरण आहे, लक्षात ठेवा. हे तुम्ही गायीचं नुकतंच झालेलं, आता आश्रमात आहे ती स्थिती, त्या वासराला वेगळं बांधून ठेवावं लागतंय. माणसाची दुर्बुद्धी अशी असते की त्याला वेगळं काढ, त्यांनी सगळंच दूध प्यायला तर अशी माणसाची, आपण तो फील का नाही हे पण पाहत नाही तो सगळं दूध. अरे एवढं सगळं वासरू, ते वासरू किती दूध पिणार आहे, काय 5 लिटर दूध पिणार आहे का. पण माणसं तसं करत नाही. हे आमच्या आश्रमात सुद्धा घडतं, कारण हे सगळं बघण्याच्या प्रक्रिया आहेत बघा. कारण हे अज्ञानजन्य गोष्टी आहेत. मग त्या वासरूला बाजूला बांधायचं, ती गाय समोर ठेवायची, आहे की नाही. आणि मग जेव्हा त्याला ते दुधाची वेळ तेव्हा घेऊन जायचं, आणि मग परत त्याला बाजूला. ते फार विचित्र गणित असतात, लक्षात ठेवा.
या माणसाच्या स्वार्थवृत्ती अशा प्रकारे वाढत जातात. म्हणजे असं काही समजायचं कारण नाहीये की सर्व आता या ठिकाणी जे काही गोशाळा चालू आहेत तिथं त्या वासरांना मुक्तपणे दूध प्यायला घालतायत वगैरे, असं काही नाहीये. हे सगळं ठीक आहे, म्हणजे आहे ते बरोबरही आहे काही प्रमाणात, काही प्रमाणात चूक आहे का बरोबर आहे याच्यावरती आपण न्याय पण करू शकत नाही. बरोबर आहे की नाही? कारण ते माणसाच्या जीवनाचे एवढे अविभाज्य भाग झालेले दूध पिणं ही प्रक्रिया, बरोबर आहे ना? असा प्रकार आहे नाही, त्या भागात आपल्या शरीराचं काही कारण नाही. उदाहरणाशी मतलब आपला पहा तया पांडवाचे नावे जो कृष्ण राणीही प्रतिपाळू धावे तया ते अर्जुने जो पुसावे तव साहिल काही. त्याचप्रमाणे हे पहा, जो भगवान श्रीकृष्ण त्या पांडवांचे नाव ऐकल्याबरोबर त्यांचा प्रतिपाळ करण्याकरता रानातही धावून जातो. बरोबर आहे की नाही? त्यांना जेव्हा वनवास झाला पांडवांना तेव्हा स्वतः श्रीकृष्ण गेले होते त्यांना मदत करायला. त्याला अर्जुनाने तोंड भरून विचारले असता तो स्वस्थ राहील काय, म्हणून त्यावेळेला सुद्धा कृष्ण धावून गेला आणि अर्जुनाने नुसतं तोंडातनं शब्द काढले तर कृष्ण काय नाही म्हणणार आहे का, असं त्यांना म्हणायचं आहे. आणि या स्थितीमध्ये परत तो सहजची स्नेहाचे अवतरण आणि येरू स्नेहा घातले आहे माझवण ऐसिये मिळणी वेगळेपण उरे हे चिबहू. हे खूप सुंदर आहे बघा. आधीच भगवान श्रीकृष्ण प्रेमाचीच मूर्ती होय, बरं का? परमप्रेम स्वरूप ईश्वराची जाणीव आपण म्हणतो. त्यात अर्जुन हा त्या स्नेहाला माजविणारा मादक पदार्थ मिळाला. म्हणजे त्या ईश्वर एवढा प्रेममय आहे, त्यात अर्जुन स्वतः इतका प्रेममय झालेला आहे. आणि त्याच्याकडे पाहून हे जसं आपल्याला एखादी वस्तू आवडते आहे खायला, बरोबर, आणि खाण्याचं उदाहरण दिलं थोडक्यामध्ये, खायला आवडते आहे आणि त्यात समोर तोच पदार्थ आला तर आपण कसं करू, तशा टाईपची वृत्तीशी रिलेट करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आधीच भगवान श्रीकृष्ण प्रेमाचीच मूर्ती होय, त्यात अर्जुन हा त्या स्नेहाला माजविणारा, म्हणजे त्यांनी तो स्तुती करतोय ना त्यांची एक प्रकारे की तुमचं हे एवढं तुम्ही विभूती सांगितल्या याच्यातलं जे विश्वरूप आहे ते आम्हाला थोडं जरा बघायला मिळालं तर बरं, असं बरं का. मादक पदार्थ मिळाला. अशा मिळणीत श्रीकृष्ण व अर्जुन यांचे वेगळेपण राहिले हेच फार झाले. म्हणजे या दोघांच्या जाणीवा इतक्या एकरूप झालेल्या आहेत की देव धावत आलेले आहेत भक्तासाठी आणि तरी सुद्धा ते वेगवेगळे राहिले हेच आश्चर्य असं त्यांना म्हणायचे. म्हणजे खरं तर इथं श्रीकृष्ण अर्जुन हे दोघही एकरूप झालेले आहेत असा आपण याच्यातला भाव आपण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या. म्हणून देवभक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता ही जी स्वामींनी नेमकेपणाने जाणीव सांगितलेली आहे भक्तीची, लक्षात घ्या. आता सुद्धा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्या हृदयामध्ये तो आहे या जाणीवेसाठी आपल्याला सतत त्या सूक्ष्मात जाऊन आपलं सर्व स्तर बाकीचे बाजूला करत करत त्या नारायणापर्यंत आपण पोचतो की नाही हे बघणं खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा. म्हणून जपाची जाणीव जरी असली तरी ती आपल्या अंतर जाणीवेपर्यंत खोल आत रुतली पाहिजे. म्हणून ध्यानामध्ये सुद्धा ही ज्या सगळ्या प्रक्रिया जे सर्व ज्ञान आहे ना, या ज्ञानाच्या आधाराने ध्यानात जायला मदत व्हायला पाहिजे. एक एक गोष्ट बाजूला सारत 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 मग आणि बुद्धीने सारणा करावी लागणार आहे. परत आपण आपल्या देहबुद्धीत येत असतो नाही असं नाही, पण परत आतमध्ये शिरायचा प्रयत्न करायचा आहे. हे कसं सांगायचं हे मलाही कळत नाही, पण हे अनुभवाने हळूहळू जमायला लागतं असं मला वाटतं. तर त्याप्रमाणे आपल्याला ते वेगळेपण म्हणजे आपलाच ईश्वरच आहे. हा कृष्ण इथं दिसतो आहे तर समोरचं एक सगुणातल्या जाणीव आहे, पण निर्गुणाच्या जाणीवेमध्ये आपण स्वतःच कृष्ण
आपल्या आतमध्ये आहे ना. मग हा वेगळा मानणारा माणूस कोण आहे? त्याला त्या कृष्णाच्या जवळ सतत न्यायचा प्रयत्न करायचा आहे. ही साधना आहे. म्हणून आत्म्याची साधना ही सर्वात गंभीर आणि सर्वात उच्च दर्जाची साधना मानलेली आहे, लक्षात ठेवा. म्हणून आत्म्याच्या साधनेशिवाय बाकीच्या सर्व साधना या गौण स्वरूपातल्या जातात. म्हणजे त्यांचा दोष आहे असं नाही म्हणायचं. गौण याचा अर्थ मूळ तत्वापेक्षा थोड्या खाली, लक्षात आलं का? म्हणून त्याला गौण म्हटलेलं आहे. भक्ती भक्ती आहेच, पण ज्ञानयुक्त भक्ती ही उच्च स्तरावरती आत्म्याच्या जाणीवेत जेव्हा घेऊन जाते तेव्हा ती भक्ती खूप मोठ्या उच्च स्तरावरची भक्ती मानली जाते आणि ती ईश्वराला प्रिय आहे. आणि बाकीच्या भक्तीचे स्वरूप जे आहे ते गौणी भक्तीत जातात. म्हणजे ते स्तर कमी पडतात, तिथपर्यंत पोचते करायला माणसाला, लक्षात ठेवा. हा भेद मूलतः आपण जीवात्मा असल्यामुळे आणि त्याच्या मूळ स्वरूपाच्या जाणीवा आपल्याला तिथपर्यंत पोचत्या करण्यासाठी, म्हणून हा भेदच कारणीभूत आहे. यालाच आपण या भेदातनं, या अज्ञानातनच ज्ञानाकडे जाणं म्हणतो. म्हणून भेद असणं म्हणजे अज्ञान आहे. देवभक्त असे द्वैत आलं म्हणजे अज्ञान आलं. पण अद्वैत्व न खंडिता म्हणून ते द्वैत आहे म्हणून अद्वैताची जाणीव ही उच्च स्तरावर जाते, लक्षात ठेवा. म्हणून या प्रत्येक जाणीवा अज्ञानातूनच ज्ञानाकडे जाण्याची आहे. आणि मूळ ज्ञान जे आहे, आत्म्याचं ज्ञान, हे वेगळ्या स्वरूपामध्ये ज्ञानयुक्त, प्रकाशयुक्त, आनंदमय, सच्चित आनंद स्वरूप अशी ती जाणीव आहे. म्हणून आनंद हा आपल्या आतमध्येच आहे. म्हणून तो आनंद सच्चित मध्ये शिरल्याशिवाय आपल्याला तो मिळणार नाहीये, असं आहे ते. या भूमिका लक्षात घ्यायला. एनिवे, बघू आपण पुढे. म्हणून अर्जुनाची या बोला सरीसा देव विश्वरूप होईला पैसा तोची पहिला प्रसंग ऐसा ऐकीजे तरी. आता तू ऐक, कुठला प्रसंग आहे तो? म्हणून अर्जुन बोलल्या बरोबर देव जसे आहेत तसेच विश्वरूप होतील. म्हणून ही सर्व पूर्व पीठिका दिलेली आहे. आणि आता ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना सांगतायत की जेव्हा तुम्ही लक्ष द्या, काय लक्ष द्या? की अर्जुन जेव्हा म्हणेल की तुम्ही मला विश्वरूप दाखवा, त्या क्षणाला श्रीकृष्ण स्वतःच्या सगुण स्वरूपामध्येच असणार आहे, परंतु सगुणातून विश्वरूप प्रगट करणार आहे. लक्षात ठेवा, हे तुम्ही लक्षात ठेवा. असं ज्ञानेश्वर महाराज सूचना देत आहेत सर्वांना. म्हणजे आपल्या जाणीवा त्याप्रमाणे वाढवा, नाही तर विश्वरूप दर्शन होऊनही जाईल अर्जुनाचं आणि आपण अजून कुठला अध्याय चाललाय असं करत बसू. लक्षात त्याच्यामुळे हे ज्ञानेश्वरीचं जे सगळी मांडणी आहे ना, ती खूप सुंदर आहे, लक्षात ठेवा. म्हणून अर्जुन बोलल्याबरोबर देव जसे आहेत तसेच विश्वरूप होते. जसे आहेत तसेच म्हणजे ते सगुणात आहेत, बरोबर की नाही? आणि तसेच विश्वरूपात होते. हा परिवर्तन लक्षात ठेवा. आणि हेच परिवर्तन जीवात्म्याचं अपेक्षित आहे, लक्षात ठेवा. जीवात्मा आत्म्यात ज्ञानात जातो म्हणजे काय होतं? ठाईची तिथल्या तिथं, बाकी काही फरक होत नाही. तिथल्या तिथं हे परिवर्तन आहे, जिथल्या तिथलं आहे. म्हणून हे जे मायेचं स्वरूप आहे, या स्वरूपाला कुठंतरी छेद देत देत जावं लागणार आहे. कारण आपण मायेमध्ये आहोत, लक्षात घ्या. बघू, तो विषय वाढेल एखादा.
आता अर्जुन उवाच. लक्षात आलं. पहिला श्लोक सुरू होतोय. मदनुग्रहाय परमं गुह्य मध्यात्म सन्नित्यं यत्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम. अर्जुन म्हणाला, माझ्यावर कृपा करून मला जो आपण अत्यंत गुह्य अशा आत्मविषयक वचनांचा उपदेश केला, त्या उपदेशाने हा माझा संसार मोह संपूर्ण नाहीसा झाला. काय कमिटमेंट केले बघा यांनी इथं. फर्स्ट टाइम अर्जुनाच्या तोंडातले हे शब्द आहेत की माझा ज्या पहिल्या अध्यायात सांगितलेला जो मोह आहे तो या 11व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये त्याचा पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. आता तो वेगळं पाहत नाहीये. तर यानंतरचा भाग जो आहे तो आपण पुढच्या आपल्या सत्संगामध्ये बघूयात. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.